मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकासाचं काम करतोय आणि मुंबईमध्ये मी 21 प्रकल्प स्वयंपुनर्विकासाचे राबवतोय. त्याच्यातले 12 प्रकल्प माझे कन्स्ट्रक्शन कम्प्लिशनच्या स्टेजमध्ये आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे चावी वाटपाचा कार्यक्रम केला ती चारकोप श्वेतांबरा माझ्याच सुपरविजनमध्ये कम्प्लीट झाली. मी स्वतः इंजिनियर आहे आणि प्लॅनिंग, डिझायनिंग, अप्रुव्हल, एक्झिक्युशन हे सगळं काम मी एक्झिक्यूट करतो. मुंबई बँकेमध्ये मी नोडल एजन्सी म्हणून आहे. मुंबई बँकेमध्ये टेक्निकल जी बाब असते ती माझ्या खांद्यावरती आहे आणि मुंबई बँकेमध्ये आलेले कर्जासाठी प्रस्ताव ह्याची छाननी मी माझ्या टेक्निकल ह्याच्यामध्ये करतो. एक रिक्वेस्ट एक राहील की माझ्या सव्वा तासामध्ये कोणीही मला अडथळा आणू नका. काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही नोंद करून घ्या आणि मी कुठे पळून जाणार नाहीये. मी खूप वेळ काढून आलेलो आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची शेवटपर्यंत उत्तर मी त्याच्यानंतर देईन. तुम्ही जर मध्ये अडथळा आणली केली हे का आणि स्वयंपुनर्विकास हे काही नवीन स्कीम नाही आलेली आहे जी आपण राबवतोय. बिल्डर हे 80 सालानंतर बिल्डर हा प्रक्रिया सुरू झाली. 80 सालाच्या अगोदर कित्येक हाऊसिंग सोसायटी, इनफॅक्ट तुम्हाला सांगितलं जाईल की महाराष्ट्र जे सहकार कायद्याचं गठन ह्याचं मेन पर्पज होतं स्वयं विकास करून स्वतःनी आपल्या स्वतःची घरं बांधावी ह्याचा पर्पज होता. पण आता महाराष्ट्र सहकार कायद्याकडे मेंटेनन्स, डिस्प्यूट रिझॉल्व ह्याच्या दृष्टीने बघितला जातो. पण जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट ह्याची गठन हे घरं बांधण्यासाठी केली गेली होती हे कोणाच्या लक्षात नाही आज. पूर्वी काय असायचंय की काही सभासद म्हणजे काही गृहस्थ जे गावातले किंवा एका कंपनीतले किंवा एका धर्मातले हे एकत्र यायचे, सोसायटी रजिस्टर्ड करायचे आणि सोसायटी रजिस्टर्ड करून ते भूखंड विकत घ्यायचे आणि भूखंड विकत घेऊन कर्ज घेऊन बिल्डिंग बांधायची आणि आपली घरं बांधायची. हे पूर्वी होत होतं. पण हे कधीपर्यंत 80 सालापर्यंत, 80 ते 85 पर्यंत. पूर्वी एक महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कंपनी होती त्याचं ऑफिस चर्चगेटला होतं आणि अशा प्रकारे तुम्ही जर चार बंगला एरियामध्ये फिरलात, चार बंगला माहितीये तुम्हाला वर्सोच्या इकडे, तिकडे जर तुम्ही फिरलात तर असे कित्येक शे बिल्डिंग आणि मुंबईमध्ये कित्येक हजार बिल्डिंग स्वयं विकासाच्या पद्धतीने कम्प्लीट झालेले त्या वेळेला. आणि आम्ही काय केलं, आम्ही स्वयं विकासाचंच मॉडेल स्वयं पुनर्विकासाच्या पद्धतीने आणलेलं आहे तुमच्यापर्यंत. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट हा खूप मोठा व्यवसाय झाला आणि त्याच्यामध्ये खूप फायदा दिसू लागला, त्यामुळे सगळ्या क्षेत्रातले लोक तिकडे इन्व्हॉल्व्ह होऊ लागले आणि रिडेव्हलपमेंट हा डेव्हलपरचा विषय आहे असंच जनजागृती व्हायला लागली. पण ह्याच्यामध्ये 2000 साल किंवा 2005 नंतर स्पेसिफिकली चांगल्या लोकांबरोबर काही ज्याला आपण ग्रीडी म्हणतो किंवा नुसतं त्यांचं पोटच भरत नाही अशी लोक याच्यामध्ये आल्यानंतर जो गृहनिर्माणाचा जे व्यवसाय होता तो पैसा कमवण्याचा व्यवसाय झालाय. आणि आजची परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये 8,500 प्रकल्प रखडलेल्या अवस्थेमध्ये आणि कित्येक लाख कुटुंब घराबाहेर आहेत. त्यांना त्यांचं भाडं पण मिळत नाही आणि नवीन घराची आशा पण सोडून द्या. त्याचप्रमाणे कित्येक लोकांनी ज्यांनी गृहकर्ज घेऊन अशा प्रकल्पामध्ये पैसे लावले त्यांना त्यांचा EMI चालू आहे आणि घर त्यांना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विकासाकडून होणारी फसवणूक, कित्येक हजार रखडलेले प्रकल्प, कित्येक हजार कुटुंब बेघर, कित्येक हजार सदनिकाधारक अडचणीत आहेत. आणि मेन आणि इम्पॉर्टंट, महाराष्ट्र सरकार जे कायदा आणते ज्याला आपण विकास धोरण म्हणतो किंवा विकास नियमावली म्हणते, हे कशासाठी असतं, हे लोकांच्या हितासाठी असतं की तुमची घरं बनावी, तुमची घरं पुनर्निर्माण व्हावी आणि ते स्कीम्स, ते बेनिफिट्स हे लोकांपर्यंत पोहोचत नाही तर त्याचा फायदा डेव्हलपर घेऊन जातो आणि त्या स्कीम्सचा वापरून डेव्हलपर फक्त पैसे कमवतात आणि लोकांना घरं मिळत नाही.